पावसाळा संपत आला की सह्याद्री फुलांनी बहरायला लागते. आता फुलं ही गोष्ट अशी आहे जी बऱ्यापैकी सगळ्यांनाच आवडते. आणि फुलं म्हटलं की आपल्या सगळ्यांना आठवतं ते कास पठार. पण आम्हाला यावेळेस कास पठारला जायचं नव्हतं, कारण तिथं आजकाल खूप गर्दी व्हायला लागली. मग आम्ही असं ठरवलं की कास सारखीच फुलं दुसरीकडे पण येतात आणि आज आपण तिकडं जायचं. मग असा प्लॅन केला की फुलांबरोबरच वॉटरफॉल आणि किल्ला पण बघता येईल. आता ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील असं एकमेव ठिकाण म्हणजे द सिटी ऑफ सेवन हिल, म्हणजेच आपला सातारा. त्यासाठी आम्ही बारामतीतून सकाळी लवकर निघून सोमेश्वरमध्ये जातो. तिथून मित्राला घेऊन निरामार्गे येऊन पोचतो सातारा. आता इथली खास गोष्ट म्हणजे इथले किल्ले आणि सातारचा इतिहास. आता तुम्ही साताऱ्यात येऊन इथले किल्ले बघितले नाही तर काय उपयोग. म्हणून आम्ही असं ठरवलं की सज्जनगड बघायचा. सज्जनगडवरून उरमडे डॅमचा जबरदस्त व्ह्यू दिसतो आणि नंतर आम्हाला असं समजतं की पुढे पण एक व्ह्यू पॉईंट आहे, जिथून डॅम अजून जवळून बघता येतो. मग आम्ही सज्जनगड बघून थेट येऊन पोचतो उरमडे डॅमच्या व्ह्यू पॉईंटवर. आता तुम्ही म्हणाल ही फ्रेममध्ये दिसणारे टाळकी कोण आहे, तर यांना मी 10 वर्षापूर्वी आमच्या कॉलेजमध्ये भेटलो होतो आणि तेव्हापासून आम्ही बरोबर आहे. आता अशा मित्रांसोबत हा जबरदस्त नजारा बघायची जी मजा आहे ती दुसरी कशातच नाही. डॅमचा व्ह्यू बघत आम्ही तिथं बराच वेळ घालवला आणि पुढं निघालो. पुढचं लोकेशन असं होतं जे दरवर्षी खूप चर्चेत असतं. रीलमध्ये आणि यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये मी ती खूप वेळा बघितली आणि ते लोकेशन आहे ठोसेघर वॉटरफॉल. आता ठोसेघरला चाललोय. सज्जनगड बघितला आणि तो मधला एक डॅम बघितला. त्या डॅमचा व्ह्यू पॉईंट पण खूप मस्त आहे. घाटातल्या नजाऱ्यांची मजा घेत आम्ही येऊन पोचतो ठोसेघर वॉटरफॉलच्या पार्किंग लोकेशनला. आता इथं येतो कहाणीमध्ये ट्विस्ट. मी ठरवलं होतं की वॉटरफॉलचे जबरदस्त व्ह्यू कॅप्चर करून तुम्हाला दाखवायचा, पण त्यांनी न मला ड्रोन आतमध्ये नेऊन दिला ना कॅमेरा. दरवेळी सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्याच घडतात असं नाही, चालायचंच. चला पुढे जाऊया. आता पार्किंगपासून 5 मिनिटं चालत गेलं की आपण वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉईंटवर पोहोचतो. वॉटरफॉल बघून भारी वाटलं, पण अपेक्षापेक्षा पाण्याचा फ्लो जरा कमीच होता. आतापर्यंत आपण जे बघितलं तो तर बोनस आहे. खरे नजारे तर पुढे बघायला भेटणार होते. खरं तर मला त्या पठारावरची ती फुलं बघायची होती. आता तिथं फुलं आहेत की नाही याची पक्की खबर काढत आम्ही येऊन पोचलो या रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या पठारावर. आम्ही इथं पोचलो आणि इथलं वातावरण हळूहळू चेंज व्हायला लागलं. आणि तेव्हा मला सौमित्राचं ते गाणं आठवतं, गारवा. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, पर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं. चक्क डोळ्यात समोर ऋतू कूस बदलून घेतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. आम्ही थोडा वेळ फुलं पाहत बसलोच होतो. तोपर्यंत ती सुंदर रंगीबेरंगी फुलं आता दाट धुक्यात हरवली. पण तिथलं वातावरण मात्र खूपच भारी झालं. हळूहळू धुकं गायब होतं आणि आम्हाला बघायला भेटतं ते सुंदर फुलांनी बहरलेलं पठार. हे सुंदर नजारे बघून खरंच खूप भारी वाटले. डोळे सुखावले आणि मनही. वर्षातून 7 दिवसासाठी येणाऱ्या ह्या पाहुण्यांचा निरोप घेऊन आम्ही घरचा रस्ता धरला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.